Hello. Good morning, all of you. Is it audible to all? Yes, ma'am. Okay. Wait for 1 minute. So, last lecture, what we have studied? In our unit first, we have studied the manometers, simple manometer, differential manometer, and inclined manometer we have studied. Then we have studied the Reynolds experiment, that is viscous flow and turbulent flow. Then we have studied the Reynolds number. Then today we have to see the new point, that is Bernoulli's theorem. This is the important point from the exam point of view. So all of you just see the diagram of Bernoulli's theorem. This is the point A and this is the point B. Here it is the potential energy is there at the bottom. Potential energy at point A means XA and potential energy at point B means what? XB. This is the height XA. This is height XB. इथून इथपर्यंत काय असणार आहे? ही हाईट असणार आहे त्याची. सो दिस इज द इनिशियल स्टेट. ही काय आहे? ऍट पॉइंट ए ची इनिशियल स्टेट आहे आणि ऍट पॉइंट बी ला ही काय आहे? फायनल स्टेट आहे. सो ऍट इनिशियल स्टेट बघा प्रेशर एनर्जी किती असते बघा इनिशियल स्टेटला. सो पीए डिवाइडेड बाय रो ए जी, that is the pressure energy. तो त्याचा फॉर्म्युला आहे PA divided by rho A G. And what is the kinetic energy at the initial state? Here it is the print mistake, that is mu A square divided by 2G. This is the initial state. And here it is the kinetic energy at point B, mu B square divided by 2G. And pressure energy at point B means final state. Here it is the PB divided by rho BG. And here it is the from point A to B. We have to transfer the liquid from point A to B. So we need the energy or we need the pump. पंप काय करतो तर एक हे जे लिक्विड आहे एका ठिकाणाहून काय करतो दुसऱ्या ठिकाणी तो ट्रान्सफर करतो. सो पंप मूव्स द फ्लुइड और लिक्विड फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. So this is the diagram of the Bernoulli's theorem. So we have to see the Bernoulli's theorem. So what is that? A fluid in motion is subjected to the several forces. जे फ्लुइड मोशन मध्ये असतं तर त्यामध्ये काय असतात तर सेव्हरल फोर्स काय होतात इन्क्लूड होतात किंवा त्यामध्ये जेव्हा फ्लुइड मूव्ह होत असते त्याची मोशन होत असते तेव्हा काय होतं बघा त्यामध्ये वेगवेगळे फोर्स काय होतात इन्क्लूड होतात. सो विच रिझल्ट इन द व्हेरिएशन ऑफ एक्सेलरेशन. काय होतं त्यामुळे तर त्या फोर्सेस मध्ये काय होतं व्हेरिएशन होतं. कशाचं व्हेरिएशन होतं तर एक्सेलरेशनचं व्हेरिएशन होतं. सो and the energies in the flow phenomenon आणि त्या एनर्जीज असतात फ्लोइंग लिक्विडच्या तर त्याच्यामध्ये पण काय राहतं तर ते व्हेरिएशन राहतं.
सो फर्स्ट पॉइंट काय आहे समजलं सगळ्यांना? तर काय होतं बघा ह्याच्यामध्ये, तर ते जे फ्लुइड आहे ते काय असतं, तर मोशन मध्ये असताना त्यामध्ये काय होतात, फ्लुइड मोशन मध्ये असताना त्यामध्ये सेव्हरल फोर्स काय होतात, इन्क्लूड होतात. सेव्हरल फोर्स इन्क्लूड झाल्यानंतर काय होतं बघा, त्यामध्ये त्याचं जे एक्सेलरेशन आहे तर त्यामध्ये काय होतात, तर व्हेरिएशन होतात त्या एक्सेलरेशन मध्ये. आणि सो अँड द एनर्जीज इन द फ्लो फेनॉमेना, आणि एनर्जी मध्ये आणि एक्सेलरेशन मध्ये काय होतं, तर व्हेरिएशन होतं ते लिक्विड फ्लो होत असताना. सो मग नेक्स्ट बघा काय पॉइंट आहे. सो व्हेन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इज अप्लाइड टू द फ्लो ऑफ फ्लुइड्स, म्हणजे जे प्रिन्सिपल आहे कशाचं, कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं जे प्रिन्सिपल आहे ते जर आपण फ्लो ऑफ फ्लुइड्स वरती जर अप्लाय केलं तर काय होणार आहे बघा. सो द रिझल्टिंग इक्वेशन इज कॉल्ड एज द बर्नौलीज इक्वेशन. त्या रिझल्टिंग इक्वेशनला काय म्हणणार आहे आपण, तर बर्नौलीज इक्वेशन म्हणतो. जेव्हा आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा प्रिन्सिपल काय करतो, फ्लो ऑफ फ्लुइड्स वरती अप्लाय करतो, काय होणार आहे तेव्हा, तर ते जे रिझल्टिंग इक्वेशन, जे फायनल इक्वेशन येणार आहे ते कोणतं असणार आहे, तर ते बर्नौलीज थेरम असणार आहे किंवा बर्नौलीज इक्वेशन असणार आहे. सो पंप्स जनरली सप्लाय द एनर्जी. आता ह्या डायग्राम मध्ये बघितलं आपण, पंप्स काय करतात बघा, जनरली एनर्जी काय करतात, सप्लाय करतात. कशासाठी पंप एनर्जी सप्लाय करतो बघा, तर फॉर कन्वेइंग द लिक्विड्स फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. कशासाठी पंप एनर्जी सप्लाय करतो, तर एका लिक्विडला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये नेण्यासाठी काय करतो, पंप एनर्जी सप्लाय करत असतो. सो आता ह्या पॉइंट ए आणि बी ह्याच्यामध्ये काय आहे, पंप काय केलेला आहे, तर अटॅच केलेला आहे. कशासाठी अटॅच केलेला आहे बघा, तर हा पंप काय करणार आहे, ह्या लिक्विडला इथून ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट मध्ये पॉइंट पर्यंत काय करणार आहे, तर ट्रान्सफर करणार आहे किंवा त्या फ्लुइडला इथून इथपर्यंत ते पोहोचवते पॉइंट ए पासून बी पर्यंत. पंप मध्ये काय असते, तर एनर्जी असते. मग पंप काय करतो, तर एनर्जी सप्लाय करतो. सो विथ द हेल्प ऑफ एनर्जी दिस पॉइंट ए इज कन्वर्टेड or is transported to the point B. So consider such a group working under the isotherm conditions. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर एक असा ग्रुप कन्सिडर करायचा आहे की जे आयसोथेरम कंडिशन्स वरती वर्क करत आहेत. सो बिटवीन द पॉइंट्स ए आणि बी, तर पॉइंट ए आणि बी त्यामधले ग्रुप काय करायचे आपल्याला कन्सिडर करायचे की ते आयसोथेरम कंडिशन्स वरती काय करतायत, वर्क होत आहेत. सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट. ह्यामध्ये बघा बर्नौलीज थेरम, इट स्टेट दॅट द इन अ स्टेडी आयडियल फ्लो ऑफ एन इनकम्प्रेसिबल फ्लुइड. आता बर्नौलीज थेरम काय सांगतो बघा, तर जे स्टेडी स्टेट आहे, सॉरी स्टेडी आयडियल फ्लो ऑफ एन इनकम्प्रेसिबल फ्लुइड आहे ते काय होते बघा. सो द टोटल एनर्जी पर युनिट मास विच कन्सिस्ट ऑफ द, मध्ये जी टोटल एनर्जी आहे पर युनिट मासची, तर सो विच कन्सिस्ट ऑफ द प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी एंड द डाटम एनर्जी ऍट पॉइंट ऑफ द फ्लुइड इज कॉन्स्टंट. ते कसं असतंय, तर ते कॉन्स्टंट असते. डाटम एनर्जी मीन्स व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी. लक्षात ठेवा, डाटम एनर्जीला दुसरं नाव पोटेन्शियल एनर्जी. बर्नौलीज थेरम काय सांगितलं बघा, तर इन अ स्टेडी आयडियल फ्लो ऑफ एन इनकम्प्रेसिबल फ्लुइड the total energy of the per unit mass which consist of the, but total energy per unit mass मध्ये कोणते कोणते एनर्जीज असतात बघा, तर प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि डाटम एनर्जी. तर सो ऍट एनी पॉइंट ऑफ द फ्लुइड, तर कोणत्याही पॉइंटला, कोणत्याही फ्लुइडच्या तर पॉइंटला ते असेल तर काय असतं, ते कॉन्स्टंट असतात. म्हणजे त्या एनर्जीज काय असतात, कॉन्स्टंट असतात. म्हणजे इथं पॉइंट ए ला प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. इथं पण पॉइंट बी ला पण इथून इथं ट्रान्सफर झाली तरी ती काय होते, ती कॉन्स्टंटच राहते. म्हणजे काय, तर ऍट एनी पॉइंट ऑफ द फ्लुइड इज कॉन्स्टंट, ती जी टोटल एनर्जी आहे ती काय राहणार आहे, तर ती कोणत्याही फ्लुइडला असेल तरी सुद्धा ती काय राहणार आहे, तर ती कॉन्स्टंट राहणार आहे बघा. सो दॅट इज द बर्नौलीज थेरम. आता आपल्याला बघा इथे काय कन्सिडर करायचं आहे बघा. सो ऍट पॉइंट ए ला 1 किलोग्राम युनिट मास ऑफ द लिक्विड इज अज्युम टू बी एंटरिंग.
आता आपण काय अजून केलेलं आहे बघा, तर 1 किलोग्राम मास आहे ते काय करतोय आपण, किंवा लिक्विड आहे ते काय करतोय आपण, ते एंटर होतंय. इथून काय करतोय आपण, फ्रॉम पॉइंट ए पासून 1 किलोग्राम ऑफ लिक्विड काय करतोय, एंटर होतोय, असं काय करतोय आपण, अझ्युम करतोय. आपल्याला काय करायचं आहे, अझ्युम करायचं आहे. सो at this point liquid experiences the pressure energy, kinetic energy and the potential energy. आता ह्या पॉइंटला, पॉइंट ए ला, मग ते जे लिक्विड आहे ते काय एक्सपिरियन्स करते बघा, ते लिक्विड काय एक्सपिरियन्स करणार आहे, तर प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय करते, ते लिक्विड एक्सपिरियन्स करते. सो सिन्स द लिक्विड इज फ्लोइंग थ्रू द पाइप, मग ते लिक्विड काय होते, तर त्या पाइप मधून फ्लो होते ऍट द सर्टन प्रेशर. ऍट सर्टन प्रेशरला काय होते, ते लिक्विड फ्लो होते. सो प्रेशर एनर्जी इन जूल्स मे बी रिटर्न ॲज. आता ती जी प्रेशर एनर्जी आहे ती काय करतोय आपण, तर जूल्स मध्ये काय करतोय, राईट डाऊन करतो. मग इथं लिहिलेलं आहे, या डायग्राम वरूनच तुम्ही इक्वेशन इथं काय करू शकता, इक्वेशन पुट करू शकता इथं. सो प्रेशर एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण, पी ए डिवायडेड बाय जी, सॉरी रो ए जी. कोणता फॉर्म्युला आहे, प्रेशर एनर्जी इज इक्वल टू पी ए डिवायडेड बाय रो ए जी. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. सो वेअर, आता पी ए म्हणजे काय घेतलेलं आहे बघा आपण आता इथं, तर प्रेशर ऍट पॉइंट ए. एचं जे प्रेशर, एचं जे पॉइंट आहे, तर प्रेशर ऍट पॉइंट ए, पी ए म्हणजे काय, प्रेशर ऍट पॉइंट ए. देन जी, जी म्हणजे काय, तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड. काय असणार आहे जी म्हणजे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड. देन हेर इट इज द रो ए. रो म्हणजे काय, तर डेन्सिटी. आपण काय करतो, रो जो साइन आहे ते काय करतो, डेन्सिटी म्हणून कन्सिडर करतो. सो रो ए मीन्स व्हॉट, डेन्सिटी ऑफ द लिक्विड केजी पर मीटर क्यूब. सो इथपर्यंत परत एकदा बघा, परत एकदा सांगते, ते जे फ्लुइड आहे तर ते काय होत असतं, सो अ फ्लुइड इन मोशन, ते जे फ्लुइड असतं मोशन मध्ये राहणार आहे ते काय होणार आहे, तर त्यामध्ये सेव्हरल फोर्स काय होतात, इन्क्लूड होतात. मग सेव्हरल फोर्स इन्क्लूड झाल्यानंतर काय होतं बघा, तर ऍक्सलरेशन मध्ये आणि ती जी एनर्जी असते त्या फोर्स मधली, त्यामध्ये काय होतं, तर व्हॅरिएशन होतं तेव्हा जो फ्लो होत असताना, इन द फ्लो फेनॉमेनॉन. मग काय केलं आपण, तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचे जे प्रिन्सिपल आहे ते काय करतोय आपण, अप्लाय करतोय. कशावरती अप्लाय करतोय बघा, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं प्रिन्सिपल, तर फ्लो ऑफ फ्लुइड्स वरती काय केलं आपण, ते अप्लाय केलं. मग फ्लो ऑफ फ्लुइड्स वरती जर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं प्रिन्सिपल जर आपण अप्लाय केलं, तर ते जे रिझल्टिंग इक्वेशन असणार आहे ते काय असणार आहे, ते बर्नौलीज थेरम किंवा बर्नौलीज इक्वेशन असणार आहे. सो आता ह्यामध्ये काय होतंय बघा, बर्नौलीज थेरम मध्ये, तर तो जो पंप आहे तो काय करतोय, तर एनर्जी सप्लाय करतोय. मग पंप एनर्जी सप्लाय कशासाठी करतोय बघा, तर फॉर द मुवमेंट ऑफ लिक्विड फ्रॉम पॉइंट ए टू बी, हे लिक्विड ए पासून बी पर्यंत ट्रान्सफर होण्यासाठी, त्या लिक्विडचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काय होत आहे, तर पंप आपण यूज करतोय किंवा पंप एनर्जी सप्लाय करतोय. सो मग पंप काय करणार आहे बघा, तर एनर्जी सप्लाय करणार आहे कशासाठी, तर त्या लिक्विडला, फॉर कन्व्हेइंग द लिक्विड, लिक्विड ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत नेण्यासाठी. सो मग आपल्याला काय करायचं आहे बघा, सो कन्सिडर सच अ ग्रुप अंडर वर्किंग अंडर द आयसोथेरम कंडिशन्स. आता असे ग्रुप आपल्याला कन्सिडर करायचे आहेत की जे ग्रुप आयसोथेरम कंडिशन्स च्या अंडर काय करतात, वर्क करतात बिटवीन द पॉइंट ए आणि बी, द पॉइंट ए आणि बी च्या मध्ये. सो मग बर्नौली
बर्नौलीज थेरम काय स्टेट करतो बघा, त्याचं काय स्टेटमेंट आहे किंवा त्याचा लॉ आहे बर्नौलीज थेरमचा, काय आहे, इन अ स्टेडी आयडियल फ्लो ऑफ एन इनकम्प्रेसिबल फ्लुइड, सो द टोटल एनर्जी पर युनिट मास, ती जी टोटल एनर्जी आहे पर युनिट मासची, सो विच कन्सिस्ट ऑफ द प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड द डायटम एनर्जी, मीन्स व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी at any point of the fluid, कोणत्याही पॉइंटला असेल फ्लुइडच्या, तर ती कशी असते, विच इज कॉन्स्टंट. सो बघा आपण काय कन्सिडर केलं बघा, तर ऍट पॉइंट ए ला 1 किलोग्राम ऑफ मास अज्युम टू बी एंटरिंग, 1 किलोग्राम मास आहे ते काय होत आहे, अज्युम केलं आपण, ह्यामधून ह्या पॉइंट ए मधून एंटर होते. सो मग ह्या पॉइंटला काय होतं बघा, सो ऍट दिस पॉइंट ए लिक्विड एक्सपिरियन्सेस द प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी. So since liquid is flowing through the pipe at certain pressure, मग ते जे लिक्विड आहे ते काय होतंय बघा, तर पाईप मधून काय होतंय, फ्लो होतंय at certain pressure ला. So pressure energy in joules may be written as, मग आता आपण काय करतोय बघा, प्रेशर एनर्जी काय करतोय, joules मध्ये रिटर्न करतोय. कशी रिटर्न करणार आहे बघा, सो प्रेशर एनर्जी इज इक्वल टू PA, इथं दिलाय डायग्राम म्हणूनच तुम्ही फॉर्म्युला पुट करायचा आहे, लक्षात ठेवा. सो PA डिवायडेड बाय रो ए जी. सो प्रेशर एनर्जी ऍट पॉइंट इज इक्वल टू काय येते बघा, सो प्रेशर एनर्जी इज इक्वल टू PA डिवायडेड बाय G रो A. दिस इज द इक्वेशन नंबर 1. हे काय करणार आहे आपण, इक्वेशन 1 म्हणून काय करतोय, कन्सिडर करतोय. सो वेअर PA म्हणजे काय असणार आहे, the pressure at point A. Then G means what? Acceleration due to gravity, meter per second. Then rho A means what? Density of the liquid, kg per meter cube. Density of the liquid, kg per meter cube असणार आहे. Then next बघा आता काय सांगितलेलं आहे, so potential energy or datum energy of a body is defined as, आता potential energy म्हणजे काय बघा, so as the energy possessed by the body by virtue of its position or configuration, म्हणजेच त्या बॉडी मधून काय होते, एनर्जी पोजेस होते बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन, त्या पोझिशन मधून, तर ती कोणती एनर्जी असणार आहे, तर ती पोटेन्शियल एनर्जी असं काय करतो आपण, कन्सिडर करतो. सो व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल एनर्जी or datum energy? So the energy possessed by the body by virtue of its position or configuration, त्याला काय म्हणतो आपण, potential energy म्हणतो. So the point A is considered at a height of xa meters above the horizontal datum plane. आता point A ला काय करतोय बघा, हा point A आहे xa, हा काय करतोय आपण, तर हाईट कन्सिडर करतोय, त्याची हाईट ऑफ xa मीटर्स, मीटर्स मध्ये आपण हाईट काय करतोय, मेजर करतो. So above the horizontal datum plane, हे जे horizontal datum plane आहे त्याच्या above, म्हणजे ही काय झाली, हाईट झाली त्याची xa मीटर्स मध्ये. सो नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, सो द पोटेन्शियल एनर्जी फॉर 1 kg ऑफ लिक्विड मे बी रिटन एज, आता ती जी पोटेन्शियल एनर्जी आहे फॉर द 1 kg of liquid, so it may be written as, मग potential energy आपण कशी राईट डाउन करतोय बघा, so potential energy is equal to xa. so इथे काय बघा फॉर्म्युला आहे दिलेला, तर पोटेन्शियल एनर्जी काय करणार आहे, काय कन्सिडर करणार आहे आपण, तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू xa, म्हणून आपण काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे ऍट पॉइंट ए ला. समजलं काय, कसं आलं, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू xa. तर आपण काय केलं बघा, डेफिनेशन बघितली पोटेन्शियल एनर्जी, काय सांगितलेले आहे, तर ह्यामध्ये काय होते, एनर्जी पोजेस होते बाय बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन और कॉन्फिगरेशन, तर ती काय करते बॉडी, तर त्याच्या पोझिशन नुसार काय करते, एनर्जी पोजेस करते किंवा एनर्जी अप्लाय करते, तर त्याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी म्हणतो.
आता त्या पॉइंट ए मध्ये डायग्राम मध्ये हाईट काय आहे तर 100 मीटर कन्सिडर करतोय आपण अबोव द डाटम प्लेन हॉरिझॉन्टल डाटम प्लेन दॅट इज XA. सो आता इथं काय केलेलं आहे कन्सिडर सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय कन्सिडर करणार आहे आपण XA कन्सिडर करणार आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 2. हे काय झालं इक्वेशन नंबर 2. फर्स्ट काय होता प्रेशर एनर्जी इज इक्वल टू PA डिवाइडेड बाय G rho A. देन सेकंड इक्वेशन काय आहे सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू XA. दॅट इज द इक्वेशन नंबर 2. मग आता थर्ड बघायचं अगोदर काय बघितलं आपण प्रेशर एनर्जी बघितली आता सेकंड काय बघितलं पोटेन्शियल एनर्जी बघितली थर्ड काय बघायचं आपल्याला कायनेटिक एनर्जी बघायची आपल्याला. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी kinetic energy of a body is defined as the energy possessed by virtue of its motion. तर कायनेटिक एनर्जी कशी हे होते बघा आपल्या होते किंवा कशी पोजेस होणार आहे तर बाय द एनर्जी पोजेस बाय द बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन त्या मोशन नुसार काय होणार आहे एनर्जी क्रिएट होणार आहे कोणती तर कायनेटिक एनर्जी. सो सिन्स द लिक्विड इज अंडर मोशन ते लिक्विड कसं आहे बघा तर मोशन मध्ये आहे किंवा अंडर मोशन आहे. सो द व्हेलोसिटी ऑफ द लिक्विड इट इज designated as mu a मीटर पर सेकंड ऍट पॉइंट A. आपण काय करतो बघा त्यामध्ये मग काय होतं बघा त्यामध्ये तर कायनेटिक एनर्जी मध्ये काय आहे बघा तर ते लिक्विड कसं आहे तर अंडर मोशन आहे मग त्याची जी व्हेलोसिटी आहे त्या लिक्विडची सो आपण कशी डिझाइन केलेली आहे सो इट इज डिझाइनेड ॲज द म्यू ए मीटर पर सेकंड ॲट पॉइंट A. मग आपण कायनेटिक एनर्जी कशी एक्सप्रेस करणार आहे बघा सो द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय केलं आपण तर म्यू ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2g. डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी कायनेटिक एनर्जी दिस इज प्रिंट मिस्टेक इन द बुक म्यू ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2g. सो कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन काय बघितली आपण सो द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी इट इज डिफाइन्ड ॲज द एनर्जी पोजेस्ड बाय द बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन. म्हणजे काय होतं बघा तर ती जी लिक्विड आहे ते काय राहणार आहे तर अंडर मोशन मध्ये राहणार आहे मग त्याची जी व्हेलोसिटी आहे त्या लिक्विडची तर ती कशी डिझाइन करतो आपण सो इट मे बी डिझाइनेटेड ॲज द म्यू ए मीटर पर सेकंड ॲट पॉइंट A. देन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी कशी एक्सप्रेस करणार आहे बघा आपण सो म्यू ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2g. दॅट इज द इक्वेशन नंबर 3. हे काय झालं इक्वेशन नंबर 3. ह्याच्यामध्ये लिहिले बघा कायनेटिक एनर्जी मध्ये सो विथ द हेल्प ऑफ डायग्राम वी कॅन पुट द फॉर्म्युलाज सो म्यू ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2g. दॅट इज द इक्वेशन नंबर 3. सो फर्स्ट आपण प्रेशर एनर्जी बघितली ऍट पॉइंट ए ला नंतर सेकंड काय बघितलं कायनेटिक एनर्जी सेकंड पोटेन्शियल एनर्जी बघितली आणि थर्ड काय बघतोय आपण आता कायनेटिक एनर्जी. देन द टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए मे बी समराइज्ड बाय द इक्वेशन नंबर 1, 2 and 3. मग आता टोटल एनर्जी आपल्याला काय करायची एकत्र करायचं आहे सगळं म्हणजे टोटल एनर्जी म्हणजे काय आहे टोटल एनर्जीचा फॉर्म्युला कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे बघा सो टोटल एनर्जी इज इक्वल टू प्रेशर एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस काय असणार आहे कायनेटिक एनर्जी. समजा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असणार आहे प्रेशर प्लस पोटेन्शियल प्लस कायनेटिक एनर्जी. सो आता मग आपण काय करणार आहे हे इक्वेशन 1, 2 आणि 3 हे काय करणार आहे एकत्र करणार आहे हे इक्वेशन फर्स्ट हे सेकंड आणि हे जे थर्ड इक्वेशन आहे ते काय करतो आपण एकत्र करतो.
सो द टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए. मग आता टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए ला किती असणार आहे बघा. सो पीए. आता फर्स्ट इक्वेशन काय आहे बघा प्रेशर एनर्जीचं. पीए डिवायडेड बाय जी रो ए. आता ही जी प्रेशर एनर्जी आहे माझं इक्वेशन कसं लिहिणार आपण. सो पीए डिवायडेड बाय जी रो ए प्लस काय आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन काय आहे एक्स ए. हे काय करणार आपण एक्स ए इथं राईट डाऊन करणार. त्यानंतर याच्या खाली नेक्स्ट काय आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय आहे म्यू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. दिस इज म्यू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2g and that is sum of all energies. This is called as the equation number 4. काय झालं इक्वेशन नंबर 4 झालं. सो आता बर्नौलीज थेरम काय सांगतो बघा. सो अकॉर्डिंग टू द बर्नौलीज थेरम सो द टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज कॉन्स्टंट. ऍट एनी फ्लुइड ला काय सांगितलेलं आहे बर्नौलीज थेरमने. तर ते जे फ्लुइड आहे ते काय असणार आहे सॉरी टोटल एनर्जी ऍट एनी फ्लुइड इज कॉन्स्टंट. कोणत्याही पॉइंटला टोटल एनर्जी काय असणार आहे तर ती कॉन्स्टंट असणार आहे. सो देअरफॉर इक्वेशन 4 बिकम्स. इक्वेशन 4 काय होणार आहे बघा परत नंतर. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू पीए डिवायडेड बाय जी रो ए प्लस काय करणार आहे आपण हेच इक्वेशन खाली लिहिणार आहे प्लस एक्स ए प्लस काय लिहिणार आहे म्यू ए स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. दॅट इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 5. हे काय झालं इक्वेशन नंबर 5 आलं इथं. सो आफ्टर द सिस्टम रिचेस द स्टेडी स्टेट. आता ती जी सिस्टम आहे ती काय होते स्टेडी स्टेटला पोहोचते. सो व्हेनेवर 1 kg of liquid enters at point A, then another kg of liquid leaves at point B. काय होतं बघा स्टेडी स्टेट मध्ये 1 kg of liquid काय होते पॉइंट ए मध्ये एंटर होते आणि another kg of liquid काय होते तर leaves at point B. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथून काय होतंय तर इथून ए पासून बी पर्यंत आपण काय करतोय तर ते फ्लुइड ट्रान्सफर करतो किंवा 1 kg ऑफ लिक्विड काय होतं इथून इथपर्यंत ट्रान्सफर होतं. मग आता जेव्हा इथं 1 kg लिक्विड एंटर होणार आहे तेव्हा इथं काय होतंय हे जे पहिले लिक्विड असणार आहे ते काय होणार आहे इथून ह्या दुसऱ्या पॉइंट मधून बाहेर पडणार आहे. ते काय होणार आहे तर एक्सकेट होणार आहे. म्हणजे जेव्हा आपण इथं 1 kg ऑफ लिक्विड एंटर करू तेव्हा इथं ते लिक्विड प्रेझेंट नसणार आहे ते काय होणार आहे तर एक्सकेट होणार आहे किंवा ते बाहेर पडणार आहे. सो नेक्स्ट बघा. सो therefore energy content of the 1 kg of liquid that is being displaced at the point B, it may be written as. आता काय होते बघा फ्रॉम ए पासून बी पर्यंत काय होते तर एनर्जी तो पॉइंट आहे तो डिस्प्लेस होते. तो काय होते 1 kg ऑफ लिक्विड काय होणार आहे तो डिस्प्लेस होणार आहे. So it is displaced at the point B. So it may be written as. तो कसं राईट डाऊन करणार आहे आपण बघा. So same as that of total energy at point A ला काय होतं बघा. So pressure energy plus potential energy plus kinetic energy. So pressure energy किती होती PA divided by rho AG. त्यानंतर काय पोटेन्शियल एनर्जी काय होती XA होती आणि कायनेटिक एनर्जी काय होती म्यू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. तसंच आता काय होणार आहे बघा ए टू बी काय होते डिस्प्लेस होते. एनर्जी काय राहते असं ही कॉन्स्टंटच राहते एनर्जी. बर्नौलीज लॉ काय सांगतो बर्नौलीज थेरम ऍट एनी फ्लुइड ऑफ द लिक्विड इज सॉरी ऍट एनी फ्लुइड एनर्जी ती असते ती काय राहणार आहे तर कॉन्स्टंट राहणार आहे. आता पॉइंट बी ला कशी येणार आहे बघा एनर्जी. सो प्रेशर एनर्जी इज इक्वल टू पीबी डिवायडेड बाय रो बी जी. देन पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे एक्स बी. देन कायनेटिक एनर्जी काय असणार आहे म्यू बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. मग आपण कसं राईट डाऊन करणार. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट
बी इज इक्वल टू काय असणार आहे बी बी डिवायडेड बाय जी रो बी प्लस काय केलं आपण एक्स बी म्हणजेच काय पोटेन्शियल एनर्जी and this is PV divided by G rho B म्हणजे काय तर pressure energy and here it is mu B square divided by 2G that is called as the kinetic energy at point B is equal to काय राहणार आहे ती पण कॉन्स्टंटच असणार आहे so where XB म्हणजे काय तर height of the datum to the pipe this is the height of the datum or potential to the point B. Then next mu b means what? Velocity at point B meter per second. mu b म्हणजे काय आहे तर ती velocity आहे velocity at point B meter per second. Then PB means what? Pressure at point B. Pressure at point B, PA. Then PB, sorry, rho B. Rho B means what? Density at point B. kg per meter cube. मग हे इक्वेशन कसं आलं समजलं सगळ्यांना तर ऍट पॉइंट ए ला जे आहेत तेच आपण काय केलेलं आहे तर पॉइंट बी ला पण काय होणार आहे तीच एनर्जी कॉन्स्टंट असणार आहे म्हणून काय केलं आपण तेच सगळे इक्वेशन काय केले ऍट पॉइंट बी ला राईट डाऊन केले सो इट इज इक्वल टू कॉन्स्टंट मग हे काय झालं इक्वेशन नंबर 6 आलं आपलं सो इफ देयर इज नो गेन और लॉस ऑफ एनर्जी जर एनर्जी गेन किंवा लॉस नसेल सो द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मे बी अप्लाय टू द पॉइंट ए आणि बी मग जर एनर्जी गेन पण होत नसेल आणि लॉस पण होत नसेल तर प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं प्रिन्सिपल काय होतं अप्लाय होतं कशावरती ह्या पॉइंट्स ए आणि बी वरती काय होतं ते ए आणि बी वरती काय होतं तर ते प्रिन्सिपल अप्लाय होतं So then we have to write down input is equal to output. म्हणजे त्याच्यामध्ये गेन पण होणार नाही एनर्जी आणि लॉस पण होणार नाही मग आपण काय राईट डाऊन करणार बघा इथं तर इनपुट इज इक्वल टू आउटपुट सो द टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी म्हणजे टोटल एनर्जी ह्या पॉइंट ए ला जेवढी एनर्जी आहे तेवढीच काय होते बघा इथं तर बी पॉइंटला पण तेवढीच एनर्जी राहणार आहे सो दीज आर इक्वल पॉइंट्स ऍट पॉइंट ए आणि बी त्या पॉइंट ए आणि बी ला जे एनर्जीज असणार आहेत त्या कशा असणार आहेत तर त्या इक्वल असणार आहेत सो सो आपण इथं काय अजून केलं बघा आता इथं मग एनर्जी गेन पण होत नाही आणि लॉस पण होत नाही म्हणजे इनपुट इज इक्वल टू आउटपुट होणार आहे सो म्हणजेच काय टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी म्हणजे जे दोन्ही पॉइंट आहेत ए आणि बी त्यांचे जे एनर्जीज असणार आहेत त्या कशा असणार आहेत तर त्या इक्वल असणार आहेत सो व्हॉट वी हॅव टू राईट डाऊन आपण काय करणार आहे बघा काय राईट डाऊन करणार आहे सो आता ऍट पॉइंट ए चे इक्वेशन आणि ऍट पॉइंट बी चे इक्वेशन ऍट पॉइंट ए चे इक्वेशन आणि ऍट पॉइंट बी चे इक्वेशन काय करणार आहे आपण राईट डाऊन करणार आहे सो ऍट पॉइंट ए आणि दिस इज ऍट पॉइंट बी पॉइंट ए चे इक्वेशन काय आहे बघा पीए डिवायडेड बाय जी
0a plus xa plus mu a square divided by 2g. This is point A. And what is point B? So pb divided by 0b plus काय असणार आहे xb plus काय आहे mu b square म्हणजेच काय this is pressure energy, this is potential energy and this is kinetic energy at point B. And this is pressure energy at point A, this is pressure energy at potential energy at point A, and this is kinetic energy at point A. So that this is point A is equal to point B. हे झालं इक्वेशन नंबर 7. सो थेरोटिकली बघा काय होतं आता इथं तर ऑल काइंड ऑफ एनर्जीज आहेत त्या काय होतात बघा तर इन्व्हॉल्व होतात कशामध्ये इन्व्हॉल्व होतात बघा so these all kinds of energies are involved in the fluid flow it should be accounted. So in the transportation of fluid pump has added the certain amount of energy. आता जेव्हा इथं ट्रान्सपोर्ट होते ह्या पॉइंट इथून या पॉइंट ए पासून लिक्विडचा ए पासून बी पर्यंत ट्रान्सफर होतो मग हा जो पंप आहे तो काय करतोय बघा तर सर्टन अमाउंट ऑफ एनर्जी काय करतोय तो ऍड करतो त्यामध्ये म्हणजे जेव्हा लिक्विड एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये ट्रान्सफर होताना मग तो पंप काय करतो लिक्विड एनर्जी काय करतो त्या लिक्विड मध्ये ऍड करतो सो द एनर्जी ऍडेड बाय द पंप मग इक्वेशन काय येणार आहे बघा त्या पंपने एनर्जी ऍड केली मग काय येणार आहे इक्वेशन सो एनर्जी ऍडेड बाय द पंप इज इक्वल टू काय येणार आहे प्लस डब्ल्यू जे ही काय झाली एनर्जी ऍड झाली दिस इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 8. सो आता जेव्हा ट्रान्सपोर्ट होते बघा सो ड्यूरिंग द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द लिक्विड सम एनर्जी इज कन्वर्टेड टू हीट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्सेस अँड इट इज इनव्हिटेबल. आता काय होते बघा जेव्हा त्या फ्लुइडचं ट्रान्सपोर्टेशन होते तेव्हा काय होते बघा तर सम अमाउंट ऑफ एनर्जी आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होते तर हीट मध्ये होते तर हीट मध्ये का कन्वर्जन होते त्याचं तर त्यामध्ये काय होते त्या एनर्जी हे होत असताना ते फ्लुइड फ्लो होत असताना काय होते त्यावरती तर फ्रिक्शनल फोर्स पण अप्लाय होते म्हणजे त्याचं घर्षण होते म्हणजेच काय होते ते घर्षण होऊन काय होणार आहे हीट प्रोड्यूस होणार आहे मग ती हीट काय असते तर अनअवॉइडेबल असते किंवा इट इज अनअवॉइडेबल सिच्युएशन और अनअवॉइडेबल कंडिशन. सो द एनर्जी लॉस मे बी रिटर्न एज मग तो जो एनर्जी लॉस आहे तो काय करू शकत नाही तर अनअवॉइड करू शकत नाही आपण तो एनर्जी लॉस आहे तो आपण अवॉइड करू शकत नाही that is the unavoidable condition. मग सो द एनर्जी लॉस मे बी रिटर्न एज मग तो जो एनर्जी लॉस आहे तो कसा राईट डाउन करतोय बघा आपण सो द लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू द फ्रिक्शन इन द लाइन इज इक्वल टू एफ जे फ्रिक्शन लॉस ऑफ एनर्जी काय झाला फ्रिक्शन मुळे लॉस झाला एनर्जीचा म्हणून आपण काय करतोय एफ जे सो that is called as equation number 9. त्या एनर्जीचा लॉस झाला त्यामुळे आपण काय करणार आहे बघा आता इथं so the loss of energy due to friction is equal to काय लिहिणार आहे आपण F J that is called as the equation number 9. So the energy balance between the point A and B it can be accounted by including the equation 8 and 9. मग आपण काय करतो बघा आता इथं तर तो जो एनर्जी बॅलन्स आहे तो काय करायचा आपल्याला तर आपल्याला एनर्जी बॅलन्स करायची आहे मग काय करणार आहे आपण इक्वेशन 8 आणि इक्वेशन 9 इक्वेशन 8 and this is equation number 9 म्हणजे काय झालं बघा पंपने एनर्जी ऍड केली आणि एनर्जी लॉस झाला हे जे दोन इक्वेशन आले ते काय करणार आपण तर इक्वेशन 7 मध्ये ऍड करणार कसे ऍड करणार बघा आता इथं सो बघा इथं इक्वेशन नंबर 10 मध्ये सो PA डिवाइडेड बाय 0A हे आहे असंच इथे लिहिलं प्लस काय केलं आपण XA ऍट पॉइंट पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट A XA प्लस काय केलं म्यू A स्क्वेअर डिवाइडेड बाय 2G म्यू A स्क्वेअर डिवाइडेड बाय 2G आता एनर्जी काय झाली ते लॉस झाली मग आता लॉस म्हटल्यानंतर मायनस सो मायनस F काय झालं एनर्जी लॉस झाली म्हणून इथे काय लिहिलं आपण मायनस F आता इथे काय झालं पंपने एनर्जी ऍड केली एनर्जी ऍडेड बाय द पंप प्लस WJ
प्लस काय केलं आपण इथे डब्ल्यू लिहिलं. हा जे आणि हा जे काय होतं कॉमन आहे त्यामुळे हे काय झाले कॅन्सल झाले. पण आपण डायरेक्टली इथे काय केलं लिहिलं नाही ते जे जे आणि जे इथे लिहिलं असं तरी पण ते काय होणार कट होणार सेम असल्यामुळे. सो लॉस एनर्जी लॉस इथं मायनस एफ लिहिणार आपण प्लस एनर्जी ऍडेड बाय द पंप डब्ल्यू लिहिणार इज इक्वल टू काय करणार आपण हे लिहिणार आता टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. सो पीबी डिवायडेड बाय जी रो बी प्लस काय करणार आपण एक्स बी इथे लिहिणार प्लस काय लिहिणार म्यू बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2g म्यू बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. दिस इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 10. हे काय झालं इक्वेशन नंबर 10 झालं हे लास्ट इक्वेशन. सो इक्वेशन 10 इज कॉल्ड एज द बर्नौलीज इक्वेशन आणि हे लास्ट जे इक्वेशन आहे त्यालाच काय म्हणतो आपण तर बर्नौलीज इक्वेशन म्हणतो. सो बर्नौलीज थेरम ऑल्दो derived over two ends of a system. तो बर्नौलीज थेरम कसा डिराइव्ह झालेला आहे बघा तर कोणत्याही दोन एंडच्या सिस्टीम म्हणजे कोणतेही दोन पॉइंट ए आणि बी. सो इट इज ऍप्लिकेबल बिटवीन 2 points in a any 2 points in a system. तर कोणत्याही दोन पॉइंट वरती काय होतं ते तर बर्नौलीज थेरम काय होणार आहे तर तो अप्लाय होणार आहे. So that is about the Bernoulli's theorem. सगळ्यांनी परत एकदा बघा आपण बर्नौलीज थेरम मध्ये काय बघितलं जेव्हा फ्लुइड मोशन मध्ये असतं तेव्हा काय होतं त्यामध्ये सेव्हरल फोर्स काय होतात सब्जेक्ट होतात किंवा अप्लाय होतात. मग आता काय होतं बघा त्या फ्लुइड मध्ये सॉरी त्या फोर्स मध्ये काय होत असतं इट इज हॅव्हिंग द ऍक्सिलरेशन सॉरी व्हॅरिएशन इन द ऍक्सिलरेशन. त्या फोर्स मध्ये काय होतं व्हॅरिएशन होतं. तर कशाचं व्हॅरिएशन होतं ऍक्सिलरेशनचं आणि एनर्जीचं काय होतं व्हॅरिएशन होतं इन द एनर्जीज इन द फ्लो फेनॉमेनॉन. सो आता जेव्हा कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं प्रिन्सिपल आपण अप्लाय करतो कशावरती अप्लाय करतोय तर फ्लो ऑफ फ्लुइड्स वरती कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं प्रिन्सिपल आपण अप्लाय केलं. मग त्याचे रिझल्टिंग इक्वेशन येणार आहे ते कोणतं असणार आहे दॅट इज द बर्नौलीज थेरम. मग त्या बर्नौलीज थेरम मध्ये काय होतं बघा तर ते जे पंप्स आहेत ते काय करतात बघा तर एनर्जी सप्लाय करतात. कशासाठी एनर्जी सप्लाय करतात बघा त्या लिक्विडला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये मूव्ह होण्यासाठी किंवा लिक्विडचा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काय होतो तो पंप आहे तो एनर्जी सप्लाय करत असतो. सो मग आता बर्नौलीज थेरम काय सांगतो बघा सो इन अ स्टेडी आयडियल फ्लो ऑफ एन इनकम्प्रेसिबल फ्लुइड द टोटल एनर्जी पर युनिट मास त्याच्यामध्ये काय असतं बघा विच कन्सिस्ट ऑफ द प्रेशर एनर्जी कायनेटिक एनर्जी and the potential energy or atom energy at any point of the fluid. कोणताही फ्लुइड चा कोणताही पॉइंट सो विच इज कॉन्स्टंट तो कसा असतो कॉन्स्टंट असतो. देन नेक्स्ट आता आपण काय अज्युम केलं बघा ऍट पॉइंट ए ला 1 किलोग्राम ऑफ लिक्विड इट इज अज्युम टू बी एंटरिंग 1 किलोग्राम ऑफ लिक्विड काय होत आहे ह्या पॉइंट ए मधून आपल्याला अज्युम करायचं की हे एंटर होतं इथून ह्या पॉइंट ए मधून. मग हा जो पॉइंट आहे ए पॉइंट आहे तो काय एक्सपिरियन्स करतोय बघा सो द लिक्विड एक्सपिरियन्सेस द प्रेशर एनर्जी कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी ह्या तिन्ही पण एनर्जी काय करतो तो लिक्विड एक्सपिरियन्स करतो. सो सिन्स द लिक्विड फ्लोइंग थ्रू द पाइप ऍट सर्टन प्रेशर आता हे जे लिक्विड आहे ह्या पाईप मधून काय होतंय सर्टन प्रेशरने काय होते लिक्विड फ्लो होते. आता ते जे लिक्विड आहे ते काय होणार आहे सर्टन प्रेशरने फ्लो होणार आहे. सो प्रेशर एनर्जी इन जूल्स मे बी रिटन एज मग प्रेशर एनर्जी कशी राईट डाउन करणार आहे आपण सो PA डिवायडेड बाय रो ए जी दॅट इज द इक्वेशन नंबर 1. प्रेशर एनर्जी कशी कॅल्क्युलेट केली आपण तर त्या काय होते पाईप मधून काय होते सर्टन प्रेशर काय होते तर फ्लो होते सॉरी ते लिक्विड आहे ते सर्टन प्रेशरने काय होणार आहे फ्लो होणार आहे. मग त्यामध्ये काय होतं तर प्रेशर एनर्जी अप्लाय होते त्या लिक्विड मध्ये. मग प्रेशर एनर्जी कशी राईट डाउन केली आपण तर PA डिवायडेड बाय जी रो ए दॅट इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 1. सो वेअर मग आता PA म्हणजे काय बघा सो प्रेशर ऍट पॉइंट ए देन G मीन्स व्हॉट acceleration due to gravity meter per second and rho a means what density of the liquid kg per meter
क्यूब. सो द पोटेन्शियल एनर्जी, आता हे काय झाली, फर्स्ट काय बघितली आपण, प्रेशर एनर्जी, that is Pa divided by 0A. Then next we have to see the potential energy. आता लिक्विड काय एक्सपिरियन्स करतं, पहिल्यांदा प्रेशर एनर्जी एक्सपिरियन्स करणार आहे. प्रेशर एनर्जी झालं की लिक्विड काय एक्सपिरियन्स करतोय, पोटेन्शियल एनर्जी काय करते, लिक्विड एक्सपिरियन्स करतं. सो द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉडी, इट इज डिफाइंड एज द एनर्जी possessed by virtue of its position or configuration. So the point A, आपण काय करतोय ह्या पॉइंट ए ला, तर काय कन्सिडर करतोय, तर x आहे मीटर्स ऍट द हॉरिझॉन्टल प्लेन, त्याची हाईट आहे x आहे मीटर्स अबोव द हॉरिझॉन्टल डाटम प्लेन. सो द पोटेन्शियल एनर्जी फॉर 1 kg ऑफ द लिक्विड, आता ती जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय करते बघा, 1 kg ऑफ लिक्विड साठी आपण कशी राईट डाऊन करणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू x ऍट पॉइंट ए. देन नेक्स्ट कायनेटिक एनर्जी, त्यानंतर लिक्विड काय एक्सपिरियन्स करते, कायनेटिक एनर्जी एक्सपिरियन्स करते. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी इज डिफाइंड एज द एनर्जी possessed बाय द बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन. त्या पोझिशन मुळे काय होते, तर कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होते, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी म्हणतो. आता ते जे लिक्विड आहे ते काय होते बघा, तर अंडर मोशन मध्ये आहे. मग ते जे लिक्विड जर अंडर मोशन मध्ये असेल तर त्या लिक्विडची व्हेलॉसिटी आपण कशी राईट डाऊन करणार आहे. So mu a meter per second at point A. So this is the kinetic energy mu a square divided by 2g. So the kinetic energy may be expressed as the mu a square is divided by 2g. That is called as the equation number 3. आता इथे बघा काय केलेलं आहे. So total energy at point A may be summarized by the equation number 1, 2 and 3. आता टोटल एनर्जी काय असते बघा, टोटल एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू प्रेशर एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, इक्वेशन 1, 2 आणि 3 यांची काय करावं लागणार, ऍडिशन करावं लागणार किंवा ते एकत्र करावं लागणार आपल्याला. सो द टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय असणार आहे, प्रेशर एनर्जी Pa डिवाइडेड बाय 0A प्लस पोटेन्शियल एनर्जी x plus kinetic energy mu a square divided by 2g, that is called as the equation number 4. आता बर्नौलीज थेरम नुसार ती जी टोटल एनर्जी असते पॉइंट ए ची ती कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग ते जे इक्वेशन 4 आहे ते काय झालं बघा. सो इक्वेशन 4 बिकम्स, आपल्याला काय करायचं, फक्त इथे कॉन्स्टंट लिहायचं पुढे. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू Pa डिवाइडेड बाय 0A प्लस काय केलं आपण x प्लस काय केलं mu a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2g इज इक्वल टू कॉन्स्टंट. पॉइंट ए ची एनर्जी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, म्हणून आपण इथे काय लिहिलं, कॉन्स्टंट. सो दॅट इज कॉल्ड एज इक्वेशन नंबर 5. आता नंतर काय होते बघा, आता इथं तर सिस्टीम काय होते बघा, स्टेडी स्टेटला रीच होते. सो whenever 1 kg of liquid enters at point A, another kg of liquid leaves at point B. आता इथून तर ह्या पॉइंट ए मधून जर आपण 1 kg जर लिक्विड एंटर केलं तर ह्या पॉइंट बी मधून काय होतं, लगेच लिक्विड, पहिलं जे लिक्विड आहे ते काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. सो therefore 1 kg of liquid that is being displaced at the point B, so it may be written as, आता ते लिक्विड काय होतं, डिस्प्लेस होते पॉइंट बी पासून, आपण काय लिहिणार, सो इट मे बी रिटन एज, सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू प्रेशर एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस प्रेशर एनर्जी ऍट पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी. मग कसं राईट डाऊन केलं बघा आपण आता इथे. सो टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू, दिस इज प्रेशर एनर्जी ऍट पॉइंट बी, दिस Pb डिवाइडेड बाय 0B प्लस this is potential energy at point B, that is xB, plus potential energy, kinetic energy at point B, that is mu b square divided by 2g is equal to constant, and this is called as the equation number 6. So where xB म्हणजे काय, तर height of the datum of the pipe, that is height xB. Then this is mu b. Mu b means what, velocity at point B, meter per second. Then Pb. Pb means what, pressure at point B, that is Pa.
Then next row B. Row B means what? Density at point B. That is kg per meter cube. आता इथे काय होतं बघा. So if there is no gain or loss of energy. जर एनर्जी गेन पण होत नसेल आणि लॉस पण होत नसेल तर तो जो प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा जो लॉ आहे तो काय सांगतो बघा. इट मे बी अप्लाइड बिटवीन द 2 पॉइंट्स. म्हणजेच काय तर इनपुट इज इक्वल टू आउटपुट. सो दॅट इज इनपुट म्हणजे काय टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. आपण काय करणार बघा. टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए हे जे इक्वेशन आहे टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए आणि टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी हे दोन इक्वेशन काय करणार आपण समोरासमोर लिहिणार. सो ते इक्वल आहेत म्हणून. सो ऍट पॉइंट ए चे इक्वेशन प्रेशर एनर्जी पी ए डिवाइडेड बाय 0a प्लस काय केलं आपण पोटेन्शियल एनर्जी कोणती आहे xa प्लस कायनेटिक एनर्जी म्यू ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2g इज इक्वल टू काय केलं आपण आता टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. मग प्रेशर ऍट एनर्जी ऍट पॉइंट बी pb divided by 0b plus potential energy at point b. So potential energy at point b काय लिहिलं आपण xb plus kinetic energy at point b काय लिहिली mu b square divided by 2g. This is the equation number 7. So theoretically काय होतं बघा आता इथं तर ऑल काइंड्स ऑफ एनर्जी काय होतात बघा तर फ्लुइड फ्लो शुड बी अकाउंटेड. आता ह्यामध्ये काय होतं बघा फ्लुइडचं ट्रान्सपोर्ट होत असताना पंप काय करतोय तर सर्टन अमाउंट ऑफ एनर्जी काय करतोय ऍड करतो. हा पंप इथं काय होणार आहे इथून इथपर्यंत फ्लुइड गेलं पण इथून पुढे कसं पोहोचवणार आहे आपण तर ह्या पंप थ्रू काय करतोय आपण हे लिक्विड काय करतो ट्रान्सफर करतो इथून इथपर्यंत. आता इथून इथपर्यंत जर लिक्विड पोहोचलं पण ह्याला काय लागते एनर्जी लागते ट्रान्सफर होण्यासाठी. पंप काय करतोय बघा इथं तर एनर्जी काय करतोय ऍड करतो. सो एनर्जी ऍडेड बाय द पंप इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण तर प्लस डब्ल्यू जे दॅट इज कॉल्ड एज इक्वेशन नंबर 8. आता जेव्हा लिक्विडचं ट्रान्सपोर्टेशन होतंय तेव्हा काय होते एनर्जी काय होते एनर्जीचं कन्वर्जन हीट मध्ये होते. सो एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्सेस. फ्रिक्शनल फोर्स काय होते अप्लाय होतो त्यामुळे काय होणार आहे त्याचं घर्षण होऊन इथं हीट प्रोड्यूस होणार आहे. सो द एनर्जी लॉस मे बी रिटर्न. आता तो जो एनर्जी लॉस आहे तो कसा आपण राईट डाऊन करतो बघा. सो लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू द फ्रिक्शन इन द लाईन दॅट इज कॉल्ड एज द FJ. दिस इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर 9. आता आपल्याला काय करायचं आहे बघा आता एनर्जी बॅलन्स करायची आहे. सो द एनर्जी बॅलन्स बिटवीन पॉइंट्स A and B it can be accounted by including the equation number 8 and 9. आता आपल्याला लास्ट इक्वेशन अचीव करायचं आहे बर्नौलीज थेरमचं म्हणजे पॉइंट ए आणि बी चा बॅलन्स पॉइंट ए आणि बी चा काय करायचं एनर्जी बॅलन्स करायची आहे त्याची. मग काय करणार आहे आपण 8 आणि 9 इक्वेशन आहेत ते काय करणार आहे आपण तर आपल्या इक्वेशन नंबर 7 मध्ये काय करतो आपण ते इन्क्लूड करतो. सो ते इक्वेशन मग काय करणार आपण राईट डाऊन करणार. कसं राईट डाऊन करणार बघा. सो PA डिवाइडेड बाय 0A प्लस XA प्लस म्यू ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2G. आता मायनस इथं काय होतं एनर्जी लॉस होतं म्हणजे काय करणार आपण मायनस लिहिणार आहे मायनस F जे काय होणार सेम असल्यामुळे कॅन्सल होणार जूल्स. सो प्लस काय होतं इथं एनर्जी ऍडेड बाय द पंप इथं प्लस साइन आहे पंप काय करतो एनर्जी ऍड करतो. सो इज इक्वल टू काय लिहिणार टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. सो PB डिवाइडेड बाय 0B प्लस काय केली आपण XB प्लस म्यू B स्क्वेअर डिवाइडेड बाय 2G that is called as the equation number 10 and this equation number 10 is called as the Bernoulli's equation. So it is derived over the two ends of a system. कोणत्याही दोन एंडच्या सिस्टीम वरती काय होतं हा Bernoulli's theorem अप्लाय होतो. So it is applicable between the any two points in a system. आणि कोणत्याही दोन पॉइंट्स मध्ये सिस्टीमच्या दोन पॉइंट वरती काय होतंय Bernoulli's theorem अप्लाय होतो. So this is the important point from the exam point of view. So that's why I am repeated that point. म्हणून हे तुम्हाला मी डबल सांगितलं. So what are the applications of the Bernoulli's theorem?
So Bernoulli's theorem is applied in the measurement of the rate of flow of fluid using the orifice meter or the venturi meter. आता Bernoulli's theorem आहे तो काय होतं बघा, it is applied in the measurement of the fluid flow using the orifice meter or the venturi meter. त्यानंतर कशासाठी ऍप्लिकेबल आहे बघा, तर इट इज ऍप्लिकेबल इन द वर्किंग ऑफ द सेंट्रिफ्युगल पंप. सेंट्रिफ्युगल पंप मध्ये काय होतं, बर्नौलीज थेरम अप्लाय होते. सो इन दीज पंप्स, आता त्या पंप मध्ये काय होते बघा, सो कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू प्रेशर हेड विच हेल्प्स इन पंपिंग द लिक्विड. आता ह्या सेंट्रिफ्युगल पंप्स मध्ये काय होते बघा, तर कायनेटिक एनर्जी काय होते, त्याचं कन्वर्जन होते. कशामध्ये कन्वर्जन होत आहे, कायनेटिक एनर्जीचं प्रेशर हेड मध्ये काय होतंय, कन्वर्जन होते. मग त्यामुळे काय होतंय, विच हेल्प्स इन पंपिंग द लिक्विड. आणि पंप लिक्विड पंप करण्यासाठी काय होतं, त्याची हेल्प होते. सो थर्ड बघा ऍप्लिकेशन काय आहे, सो इट इज इझी टू मेजर द हाइट्स. हाइट मेजर करण्यासाठी इझी आहे हा बर्नौलीज थेरम. and apply them as energy terms which is the contribution of the Bernoulli's theorem. आपण काय करू शकतो, तर हाइट मेजर करू शकतो ह्या बर्नौलीज थेरम थ्रू. आणि अप्लाय देम एज एनर्जी टर्म, आणि एनर्जी टर्म मध्ये काय होतं, तो ऍप्लिकेबल होतो. So that are the applications of the Bernoulli's theorem. नेक्स्ट पॉइंट आहे एनर्जी लॉसेस. तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. Wait for 1 minute. I have to take the attendance. Okay, roll number 65 is there. 65 absent है क्या? 66. 66. Give your attendance, please. 66. Pooja Salgar. Yes, ma'am. Okay. 67. Yes, madam. 68. Yes, ma'am. 69. Yes, ma'am. 70. 70 is not there. Okay. 71. Yes, ma'am. 72. 72. 73. Yes, ma'am. 74. Yes, ma'am. 75. Present, ma'am. 76. Yes, ma'am. Okay. So 65, 70 and 72. These are the absent numbers.